हॅलो फ्रेंड्स, तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंकिल आम्ही दास तुझा या कवितेचे रसग्रहण। बोर्डाच्या परीक्षेत रसग्रहण 8 मार्काचे विचारले जाते। तर यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारतात ते आपण बघणार आहोत आणि त्याच्या उत्तरासह बघणार आहोत। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर बघूया कोणकोणते 6 प्रश्न असतात। तर पहिला प्रश्न, कवितेचे कवी। जर जेंट्स असेल तर कवीचे नाव लिहायचे, लेडीज असेल तर कवयित्री नाव लिहायचे। दुसरा प्रश्न येणार, कवितेचा विषय म्हणजे या कवितेचा सब्जेक्ट आहे। तिसरा प्रश्न येणार, कवितेतील कोणत्या 2 ओळीचा अर्थ लिहा। त्यानंतर कवितेतून मिळणारा संदेश, आपल्याला या कवितेतून कोणता मेसेज मिळतो। त्यानंतर कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे कोणकोणती, हा सुद्धा एक प्रश्न महत्वाचा आहे। आणि शेवटचा प्रश्न, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा। तर मित्रांनो, टोटल हे 6 प्रश्न आहेत आणि 6 प्रश्नापैकी कुठलेही 5 प्रश्न सोडवायचे। पहिला दुसरा प्रश्न कंपल्सरी, तो 1-1 मार्काचा असतो आणि बाकीचे जे 4 आहेत ते 2-2 मार्काचे असतात। तर बाकीच्या 4 प्रश्नापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे, म्हणजे टोटल रसग्रहणाचा प्रश्न 8 मार्काचा असतो। तर चला बघूया अंकिल आम्ही दास तुझा। कवितेचे कवी, या कवितेचे कवी संत नामदेव आहेत। दुसरा, कवितेचा विषय, तर देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाचा म्हणजे आपला सांभाळ मायेने करावा अशी विनवणी करणारा हा अभंग आहे। तिसरा प्रश्न, कवितेतून मिळणारा संदेश, संत नामदेव देवाला आई मानून आपला सांभाळ बाळाप्रमाणे करावा असे विनवतात। ज्याप्रमाणे बाळ पूर्णपणे आईवर विसंबून असते, अवलंबून असते, त्याप्रमाणे आपणही देवाचरणी लीन व्हावे असा दृढ विश्वास संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात। चौथा प्रश्न, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे। या अभंगात श्री संत नामदेव विठ्ठलाला आई संबोधतात, कारण ज्याप्रमाणे आई बाळाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे देवानेही आपला सांभाळ आईप्रमाणे करावा असे संत नामदेव महाराजांना या ठिकाणी वाटते। आणि हा अभंग वाचताना मला नेहमी आईची आठवण येते। आई किती आपल्या बाळाला जपते, देवानेही आपल्याला आईप्रमाणे माईची साथ द्यावी असे संत नामदेव महाराजांना वाटते। शेवटचा प्रश्न, प्रस्तुत कवितेतून शब्दांचा अर्थ, त्यामध्ये कोणतेही 4 शब्द विचारतात आणि 4 शब्दाचा अर्थ लिहायचा। एक, अंकिला म्हणजे शरण आलेला, कनवाळो म्हणजे दयाळो, त्यानंतर दास म्हणजे गुलाब, वत्सरावे वासरू। तर मित्रांनो, तुम्हाला बाजूला या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देत आहे। आणि प्रश्न तिसरा जो आहे, ओळींचा सरळ अर्थ, या ठिकाणी आपण घेतलेला नाही। म्हणजे 6 प्रश्नापैकी कुठलेही आपल्याला 5च प्रश्न सोडवायचे, पहिला दुसरा कंपल्सरी आहे आणि बाकीचे जे 4 आहेत त्या 4 पैकी कुठलेही 3 आपल्याला सोडवायचे। मित्रांनो, हा रसग्रहणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे तुम्हाला कमेंट करून जरूर सांगा। सर्वांच्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।